गेली अनेक दिवसापासून लिंबोलीच्या आंबेजरा हा राज्याचा भविष्य आहे, त्या संदर्भामध्ये काही या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या रस्त्याच्या संदर्भात जे घडलेलं आहे त्या सर्व बातम्या त्यांच्या कानावर गेल्यानंतर आम्ही सर्वांनी ताईला विनंती केली की ताई, आपण ह्या विषयामध्ये जर लक्ष घातलं तर आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी न्याय मिळू शकतो, अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्यानंतर ताईंनी क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी येण्याचं कबूल केलं आणि आज त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आलेल्या आहेत. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ताईंना मनापासून धन्यवाद देत असताना, ताई, आपण या विषयामध्ये लक्ष घालू. गेली अनेक वर्ष हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे तो रस्ता होऊ शकलेला नाही आणि नाना या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की तो ग्रामीण मार्ग आहे आणि त्याचा नंबर 120 आहे आणि ग्रामीण मार्ग डोंगरीमध्ये मला वाटतं नकाशावर असलेला एकच रस्ता आहे. आनामाळचेच हायवे सुद्धा वाणी साहेब नकाशामध्ये नाही, परंतु हा जो आपला रस्ता आहे लिंबोलीचा आंबेजरा, हा रस्ता नकाशावर असून त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे आणि मला वाटतं प्रशासनाने या गोष्टीमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे थोड्याच दिवसापूर्वी आपल्या तालुक्याचे तहसीलदार शेळके साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे आणि प्रशासनातील सर्व अधिकारी डोंगरी गावातील राम मंदिरामध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये उद्याच्या उद्या तुम्हाला रस्त्याची मोजणी करून देतो आणि रस्त्याचं काम चालू करून देतो, अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी सर्वांनी दिला. परंतु आज प्रत्यक्ष पाहिलं तर 4 दिवसापूर्वी डोंगरी गावचे ग्रामसेवक मोजणी कार्यालयामध्ये गौरव मॅडमची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्यांनी सांगितलं की 5 लाख रुपये तुम्ही भरणा करा तरच या रस्त्याची मोजणी होऊ शकते. आणि माझ्या माहितीप्रमाणे शरददादांनी जर शब्द दिला होता की तुम्हाला उद्याच्या उद्या या रस्त्याची मोजणी करून देतो, तर मला वाटतं त्यांनी हा शब्द पाळणं गरजेचं होतं आणि हे सर्व समाज बांधवांची अडचण लक्षात घेऊन दादांनी हा प्रश्न तात्काळ सोडवला अशी सर्व ग्रामस्थांची कायम इच्छा होती, आजही इच्छा होती आहे. परंतु मला वाटतं या विषयामध्ये प्रशासनामध्ये ताईंबरोबर मी सुद्धा जिल्हा परिषदला काही काळ काम केलं आणि ताईंची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे. कोणताही पक्षभेद न करता या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ताई जनतेला न्याय द्यायचा प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न करतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विषय हातामध्ये घ्यावा आणि मार्गी लावा अशी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ताईंना या ठिकाणी विनंती करतो. आणि मला खात्री आहे की ताई हा विषय सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि आपल्या सर्व ग्रामस्थांना त्या निश्चितच न्याय मिळवून देतील अशा पद्धतीची आशा या निमित्तानं करत असताना ताई या ठिकाणी आज थोडे ग्रामस्थ आलेले आहेत. काही दिवसापूर्वी 400 ते 500 लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि उद्या जर तुम्ही सर्वांना बोलवलं तर ते सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुम्हाला ह्या विषय सोडवण्यासाठी निश्चितच मदत करतील अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करत असताना आपण या ठिकाणी आलात आणि ह्या विषयामध्ये आपण लक्ष घातलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं डोंगरी ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. खासदारांच्या फंडामधून 10 लाख रुपयाचा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि ते काम त्याचा मंजुरीचा आदेश आपल्याला एवढ्या 4-5 दिवसामध्ये मिळणार आहे आणि तुमच्याही माध्यमातून
तुम्ही सुद्धा महत्वाच्या पदावर किंवा मला वाटतं जिल्हा नियोजन समितीवर तुम्ही सदस्य आहात, त्या दृष्टिकोनातून तो निधी जर अपुरा पडला तर तुमच्याही माध्यमातून आणखी या राज्यासाठी निधी मिळावा आणि जवळजवळ 3 पिढ्या प्रलंबित असलेला प्रश्न तुमच्या हाताने मार्गी लावा अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.